मंत्र्याला गावात व आमदाराला शहरात फिरून देणार नाही। सरकार कोण आमची समाजाची फसवणूक करीत आहे। देवेंद्र फडणवीसचा हलगर्जीपणा आहे। देवेंद्र फडणवीसने बारामतीच्या सभेत सांगितलं होतं की किती दिवस मुंबईत असणार अजून? शेवटच्या श्वासापर्यंत। नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानावर उभा आहे आणि इथे एक धनगर समाजाचा मोठा एल्गार मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर हा एकंदरीत जनसमुदाय पाहिला तर हजारोच्या संख्येने लोक इथे जमलेले आहेत आणि खरं तर आणखी बरीच मंडळी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दाखल होणार आहे असं आपल्याला सांगण्यात आले। त्याचप्रमाणे आपण जर एकंदरीत पाहिलं तर हा जो मोर्चा आहे म्हणजे जसं मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईमध्ये आले होते तेव्हा ज्या प्रकारचं स्वरूप मुंबईला मिळालं होतं, ज्या संख्येने लोक इथे जमले होते, त्याचप्रमाणे आता धनगर समाजाचा मोर्चा सुद्धा या ठिकाणी केला जातोय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय। खरं तर आपल्यासोबत दीपक गोराडे सर इथे आहेत। त्यांचा आज उपोषणाचा 8वा दिवस आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात की सर नेमकं काय सांगाल, तुमच्या काय मागण्या आहेत, कुलाब्याला काय सांगाल? ज्या संविधानानुसार देश चालतो त्या संविधानानुसार धनगरांचा समावेश एसटी आरक्षणाच्या प्रवर्गात केलेला आहे। त्याची अंमलबजावणी व्हावी ही एकमेव मागणी घेऊन धनगर जमातीचा सातत्यानं कित्येक दशकांपासून लढा चालू आहे। हा लढा संपावा ही मागणी घेऊन आम्ही इथं आलो। आम्ही सांगितलं एकतर इथून आरक्षणाचा निर्णय होईल किंवा माझा देह बाहेर जाईल। मुख्यमंत्र्यांसोबत आतापर्यंत कित्येक बैठका झाल्या, चर्चा चालू आहे, निर्णय होत नाही। निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आता आमचा जनसमुदाय अजून काहीच नाहीये, ही सुरुवात झालेली आहे। जनसमुदाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे निघेल आणि मग काय होईल सांगते। किती दिवस मुंबईत असणार अजून? शेवटच्या श्वासापर्यंत। धनगर समाज हा 70 वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी करतोय आणि प्रत्येक जे सरकार येतं ते फक्त हो म्हणतं आणि हो म्हणून दिवस काढायचा प्रयत्न करतं। आताही फडणवीस सरकारने आम्हाला 2014 पासून हेच आश्वासन देत राहिले। प्रत्येक निवडणूक आली का पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला एसटी आरक्षण देऊ। वास्तविक पाहता आमचा धनगर समाज हा एसटी प्रवर्गात आहेच, पण एका अक्षराच्या घोळामुळे हे सरकार कोण आमची समाजाची फसवणूक करीत आहे। त्याच्यामुळे आम्ही या सरकारचा तीव्र निषेध करीत आहे। जोपर्यंत आम्हाला हे सरकार आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही या सरकारचा निषेध करणार आहे। तीव्र निषेध दिसायला चालू होतील। याबद्दल सरकारने जबाबदारीने काम पार पाडावे अशी सरकारला माझी विनंती आहे। आमचे प्रत्येक आमदाराच्या गावात, प्रत्येक मंत्र्याला गावात व आमदाराला शहरात फिरून देणार नाही। दीपक भाऊ बोर्डे यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे सरकार कारणीभूत राहील। देवेंद्र फडणवीसचा हलगर्जीपणा आहे। अनेक वेळा फसवण्याचा प्रयत्न केला। मोदी सरकारने देवेंद्र फडणवीसने बारामतीच्या सभेत सांगितलं होतं की तत्कालीन धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ। 12 वर्ष झाले त्या गोष्टीला। काँग्रेसच्या काळात 70 वर्ष असे गेले, बीजेपीच्या काळात बी असंच चाललं। अनेक वेळा यो समाज भोळा भावडा आहे आणि याची फसवणूक हे सरकार करत आहे। आंदोलन हे अजून तीव्र या ठिकाणी केलं जाणार आहे। त्याचबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत मुंबई आता सोडणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24।